मंत्रालयात जर आता प्रवेश करायचा असेल तर डीजी प्रवेशच्या माध्यमातून प्रवेश करावा लागणार आहे। कारण आपण पाहतोय की मंत्रालयाबाहेरची गर्दी कमी करण्यासाठी, लाईन जी आहे ती कमी करण्यासाठी आणि सुरक्षा व्यवस्थित राहावी यासाठी जी आहे ती डीजी प्रवेश जे आहे ते आणण्यात आलेलं आहे आणि या प्रवेशाला आता सुरुवात झालेली आहे। त्यामुळे तुम्हाला आता ऑनलाईन एकतर घ्यावा लागेल पास, किंवा तुम्हाला जर ऑनलाईन घेता आला नाही तर समोर ज्या लाईन आहेत त्या ठिकाणाहून तुम्हाला पास घेता येईल आणि त्यानंतर आय कार्ड घेऊन मंत्रालयामध्ये जे आहे जाता येणार आहे। आपण पाहतोय की या ठिकाणी नेहमी गर्दी असते, मात्र काही प्रमाणात जी आहे ती गर्दी कमी झालेली आहे। कारण या ठिकाणी पाहतोय आपण का ऑनलाईन सुद्धा पास घेता येणार आहे। आपल्या सोबत काही डीजी प्रवेशचे आहेत। क्या प्रोसेस है उसका, कैसा उसका पास निकलना है, कैसा एंट्री करना है? तो जैसे कि आप लोग देख सकते हैं, ये एक मोबाइल नंबर डालना है और आधार लिंक रहना चाहिए उस मोबाइल नंबर से, और उसके बाद आपका डाटा फेच होता है आधार का ही। आधार का डाटा फेच हो जाएगा, उसके बाद सिर्फ 10 सेकंड का प्रोसेस रहता है बुकिंग अपॉइंटमेंट का। वो आप घर से कर सकते हैं, कहीं से भी कर सकते हैं। बुक करके आएंगे तो आप ये लाइन से भी बच जाएंगे और बाकी ये दूसरी लाइन से भी बचेंगे। आपको पोस्ट गेट नंबर 2 से डायरेक्ट एंट्री है, और जाते वक्त ये हर एक गेट पे एक बॉक्स बना है डीजी प्रवेश का, उसमें इसको डाल देना है क्योंकि ये 1 डे यूज है। ये सिर्फ 1 डे यूज है और इसको जाते वक्त डाल देना है, यही प्रोसेस। किसी ने नहीं डाला होगा और कुछ एक्टिविटीज तो उनका डाटा यहाँ पर रह रहा है, 3 दिन बाद उनको, मतलब अगर उन्होंने नहीं डाला करके तो उनके डाटा के साथ उनको कॉल किया जाएगा, और अगर उन्होंने दे दिया तो ठीक है, नहीं दिया तो उनकी आईडी इधर पे कुछ दिन के लिए बैन कर दी जाएगी। तो ब्लॉक हो जाएगा। ब्लॉक हो जाएगा कुछ दिन के लिए, ऐसा किया जाएगा। कुछ लोग आके यहाँ पे सुसाइड का ये करते हैं, कुछ अदर एक्टिविटीज करते हैं, उसके लिए कि ब्लॉक सिस्टम रखा है उसमें? हाँ, नहीं उसके लिए नहीं है ये, मतलब जैसे गए और डाल के वापस नहीं जा रहे करके, इसके लिए सिर्फ ब्लॉक है। ये कार्ड अगर लेके गए तो एका वेळेस आपण किती डिपार्टमेंटचं बुकिंग करू शकतो, कशी याच्यामध्ये सिस्टम आहे? त्याच्यामध्ये एका टायमाला 3 डिपार्टमेंट सिलेक्ट करू शकतो। याच्यावर बुक करताना आपण असे 3 डिपार्टमेंट सिलेक्ट करू शकतो आणि तारीख पण आहे याच्यामध्ये आणि टायमिंग पण आहे, टायमिंग स्लॉट आहे याच्यामध्ये दिलेला, आणि आपलं आधार कार्ड नंबर टाकून आपण याच्यामध्ये रजिस्टर करू शकतो मोबाईल नंबर टाकून। आता दिवसाला किती मर्यादा दिली, किती लोकांनी बुक करू शकता असं आणखी म्हणजे पूर्ण डिटेल्समध्ये नाही दिलेलं आहे। सध्या 1000, 1200 किंवा 2000 पर्यंत आहे टोटल, पण नंतर वाढू पण शकते, जसं पब्लिक वाढेल ना, जसं कॅबिनेट असते वगैरे, तर नंतर वाढेल पण, असं आहे। जर समजा काही आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात किंवा काही जर घटना घडल्या तर नाव असतात ना, मग त्यांचे ब्लॉकमध्ये नाव असतात, ऑलरेडी ब्लॉक असतात तिथे। आपल्याला लक्षात येतं इथे सिस्टमला की समोरचा व्यक्ती याच्या आधी येऊन जर काही म्हणजे असं प्रकार केलेला आहे वगैरे वगैरे, तर ते त्यांना आपल्याला लक्षात येऊन जातं की नाही असं, म्हणजे याच्या आधी प्रकरण काही केलेलं आहे वगैरे, मग त्यांना प्रवेश नाही मिळत आतमध्ये, त्यांना पुन्हा प्रवेश नाही, त्यांना डबल प्रवेश नाही मिळणार। मग असं आहे। किती दिवसभरामध्ये काय लिमिट आहे, किती ॲपवरून आपण घेऊ शकतो? ॲपवरती सध्या लिमिट दिलेली आहे, 2 ते 2.5 हजाराची लिमिट दिलेली आहे, पण हे नंतर तर लिमिट वाढवतील पण, कारण पब्लिक मंत्रालयामध्ये जसं कामांसाठी भरपूर लोक येतात, पूर्ण महाराष्ट्रातून त्याच्या बाहेरून पण लोक येतात ना, त्याच्यामुळे लिमिट वाढवतील पण नंतर त्यांची। पाहतोय आपण डीजी ॲपचं जे आहे ते स्क्रीनिंग सुद्धा समोर दिलेलं आहे। डीजी प्रवेश करताना नेमकं कसं प्रवेश केला गेला पाहिजे याची माहिती दिलेली आहे आणि माहिती भरताना सुद्धा समोरच्या अभ्यंगतांना संपूर्ण याची माहिती मिळते। आय कार्ड जे आहे ते आय कार्ड घेऊनच तुम्हाला मंत्रालयामध्ये प्रवेश करायचा आहे। मात्र यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, हा आय कार्डला जे आहे ते सीसीटीव्ही कनेक्ट केलेला आहे, त्यामुळे व्हिजिटर्स नेमकं कुठल्या फ्लोअरला आहे, काय करतात याची सुद्धा माहिती पोलिसांना कंट्रोल रूमला मिळते, अशी सुद्धा समोर आलेलं पाहायला मिळतंय। कॅमेरामन हेमंत कदम सरासुने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।